राजकारणामध्ये लोकभावनेची सुद्धा एक किंमत असते आणि याच लोकभावनेला घाबरून किंवा लोक काय म्हणतील या भीतीनं अनेकदा राजकारणी काही वाईट निर्णय जे आहेत ते घेऊ शकत नाहीत। काही निर्णय घेताना त्यांना विचार करावा लागतो, मग त्याच्यामध्ये खूप उशीर होतो। पण इथे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुधा या लोकभावनेची कसलीही किंमत राहिलेली नाहीये। लोक काय म्हणतील याची कसलीही भीती कोणाला राहिलेली नाहीये। याचं ताजं उदाहरण म्हणजे संधी मिळताच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं पहिली संधी राज्यसभेसाठी दिलेली आहे। खुद्द अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच पराभूत झाल्या। अजित पवारांना हा निर्णय नेमका का घ्यावा लागला? घरातच राज्यसभा ठेवावी असं का वाटलं? नुकत्याच सुप्रिया सुळे लोकसभेतून खासदार झालेले आहेत, त्यांच्या समोर पुन्हा घरातलाच एक उमेदवार असावा, याच्या पाठीमागं अजित पवारांची रणनीती नेमकी काय आहे आणि पक्षातल्या इतरांना बाजूला सारत त्यांनी हा निर्णय का घेतला असावा? सुनेत्रा पवारांचा आज फॉर्म भरताना महायुतीचे इतर कुठलेही नेते उपस्थित नव्हते, केवळ एकाच पक्षाचे होते। याचा नेमका अर्थ काय होतोय? एकीकडे भाजप आणि अजित पवार यांच्यातली थोडीशी दरी वाढत असताना, एकमेकांच्या बद्दल जाहीर विधानं होत असताना अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्याचं कारण काय? खरं तर 2019च्या निवडणुकीमध्ये पार्थ पवार, अजित पवारांचे पुत्र, हे मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले आणि 2024ला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या पराभूत झाल्या। सलग 2 लोकसभा निवडणुकीमध्ये घरातलेच 2 उमेदवार अजित पवार निवडून आणू शकले नाहीत। हेच अजित पवार इतर उमेदवारांना तू आमदार कसा होतो, तू खासदार कसा होतो अशा पद्धतीच्या जाहीर धमक्या देत असतात, पण घरातल्याच 2 उमेदवारांना मात्र ते निवडून आणू शकले नाहीत। कदाचित नेतृत्वाच्या इमेजवरती त्याचा एक जो परिणाम होत असतो की हे घरातल्यांना सुद्धा निवडून आणू शकत नाहीयेत, ती कसर भरून काढण्यासाठी म्हणून की काय अजित पवारांनी आता पराभूत झाल्यानंतर सुद्धा आपल्याच पत्नीकडे ही उमेदवारी असावी हा निर्णय जो आहे तो घेतल्याचं दिसतंय। आता या निर्णयामुळे होणार काय आहे? बारामतीमधल्या लोकप्रतिनिधींची यादी बघा तुम्ही। बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार आता होतील आमदार, अजित पवार, रोहित पवार, म्हणजे एकाच कुटुंबातले इतके लोकप्रतिनिधी असण्याचा हा जवळपास विक्रमच असावा। आणि अजित पवारांच्या या पक्षामध्ये या जागेसाठी इतर अनेक जण इच्छुक होते। कदाचित विधानसभेसाठी एक मेसेज त्यांना देता आला असता, पण या निवडीमध्ये ना रिजनल काही मेसेज दिसतोय, ना कास्ट मेसेज दिसतोय, ना इतर कुठला मेसेज। मुळामध्ये सुनेत्रा पवारांना जी आत्ता राज्यसभा मिळालेली आहे ती नेमकी कुठली जागा आहे? अनेकांचा एक गोंधळ असा देखील झाला आहे की अजित पवार तर म्हणालेले होते की सातारची राज्यसभा जी आहे ती सातारलाच मिळेल, मग ही त्यांनी आत्ता जागा सुनेत्रा पवारांना का दिली? तर त्याच्या संदर्भातलं एक कन्फ्युजन पहिल्यांदा दूर करा। ही राज्यसभा जी आहे ती सातारची नाही आहे, म्हणजे उदयनराजेंची नाही आहे। ही राज्यसभेची जागा रिक्त कुठली आहे? तर नुकत्याच महाराष्ट्राच्या राज्यसभेच्या ज्या 6 जागांसाठी निवडणूक झालेली होती लोकसभेच्या आधी मार्च महिन्यामध्ये, त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल हे ऑलरेडी राज्यसभेवरती असताना, त्यांची 4 वर्षांची टर्म बाकी असताना सुद्धा त्यांनी पुन्हा प्रफुल्ल पटेल यांनाच राज्यसभेवरती पाठवायचा निर्णय घेतलेला होता। अर्थात त्याचा सर्वाधिक फायदा प्रफुल्ल पटेलांना झाला, कारण एकतर त्यांचा दावा असा होता की कदाचित या पक्षाच्या सगळ्या बंडाच्या घडामोडीमध्ये आपल्यावरती कारवाई होऊ शकते आणि त्यामुळं जर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडून आलो तर त्या कारवाईपासून मुक्त असेन। पण सोबतच त्यांचा एक दुसरा मोठा फायदा झाला की त्यांना आता पूर्ण टर्म पुन्हा मिळाली, एक प्रकारे त्यांनी आपली राज्यसभा रिन्यू करून घेतली। आता प्रफुल्ल पटेलांची ही रिक्त जागा आहे ज्याचा कालावधी जवळपास 4 वर्षांचा उरलेला आहे आणि त्या जागेसाठीची ही निवडणूक होते आहे। केवळ एका जागेसाठीची आहे महाराष्ट्रामधून। त्यावेळी जी बिनविरोध झाली त्याच्यामध्ये 6 खासदार बिनविरोध निवडून आलेले होते। भाजपचे 3 लोक होते, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपचडे, एकनाथ शिंदेंच्या गटाकडून मिलिंद देवरा, अजित पवारांच्याकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, हे 6 लोक त्यावेळी निवडून गेले आणि प्रफुल्ल पटेलांनी त्यावेळी राजीनामा दिलेला होता म्हणूनची ही जागा आहे। सातारची जागा रिक्त व्हायला अजून वेळ असेल। उदयनराजेंनी आता राजीनामा दिल्यानंतर पुढच्या काही महिन्यामध्ये ती निवडणूक होईल। सोबतच महाराष्ट्रामध्ये पीयूष गोयल यांच्या जागेवरती सुद्धा
राज्यसभेची निवडणूक होईल, कारण ते आता लोकसभेतून खासदार झालेत. त्यांचीसुद्धा जवळपास 4 वर्षांची टर्म जी आहे ती बाकी आहे. पण एकतर लोकसभेमध्ये असा फटका बसल्यानंतर पुन्हा राज्यसभेची एक संधी असताना अजित पवारांनी ही संधी आपल्या घरातच वापरण्यापाठीमागचं नेमकं कारण काय? सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. प्रतिष्ठेची लढत होती, पण या लढतीमध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आणि एक प्रकारे बारामतीमधला आपला होल्ड जो आहे तो कमी होतोय या भीतीनं की काय, किंवा तिथं काही कार्यकर्त्यांनी आपल्याकडे बघून मतदान केलेलं आहे, त्यांचा सुद्धा एक खासदार आपण पाठवावा आणि त्यांच्या कामांसाठीचा एक प्रतिनिधी द्यावा, हा विचार अजित पवारांनी केला आहे का माहिती नाही. पण त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात आता बारामतीमधल्या अजून एक खासदार, घरातल्याच नणंद विरुद्ध भाऊजय अशा पद्धतीच्या एक उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत, त्या म्हणजे सुनेत्राताई पवार. खरं तर सुनेत्रा पवार म्हणजे तुम्ही हा विचार करा की राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांना सुद्धा आपल्या मुलीला राज्यसभेवरती पाठवायला जवळपास 7 वर्ष लागलेली होती. 2006ला सुप्रिया सुळे राज्यसभेवरती आल्या, पण इथं अवघ्या 7 महिन्यामध्ये राष्ट्रवादीची म्हणजे ती नवीन कार्यकारिणी स्थापन झाल्यानंतर, अजित पवारांनी पक्ष ताब्यात घेतल्यानंतर आणि आता ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या 7 महिन्यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे घरातच एक प्रकारे राज्यसभेची संधी जी आहे ती दिलेली आहे. खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांनी हा पक्ष ताब्यात घेतला तेव्हा त्यांचं दुःख होतं की राष्ट्रवादीनं अनेकदा संधी असून मुख्यमंत्रीपद सोडलं, आपण स्वबळाची सत्ता स्थापन करू शकलेलं नाही आहे, मायावतींना यश मिळतं, अखिलेशला यश मिळतं उत्तर प्रदेशामध्ये, मग आपल्याला का मिळू शकलेलं नाही आहे, हा त्यांचा दावा होता, हा त्यांचा प्रश्न होता. आणि आता राष्ट्रवादी वाढवण्यासाठी त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी बहुधा आता सुनेत्रा पवारांना म्हणजे घरातच ही उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे. सुनेत्रा पवारांचा हा अर्ज भरताना आज फक्त राष्ट्रवादीचेच नेते उपस्थित होते. त्याच्या संदर्भात जेव्हा प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारला तेव्हा ते पत्रकारांवरच चिडले, हा अतिशय बेकार प्रश्न आहे असं म्हणून त्यांनी रागानं उत्तर दिलं. दुसरीकडे छगन भुजबळ जे राज्यसभेसाठी इच्छुक होते त्यांना सुद्धा प्रश्न पत्रकारांनी विचारले, पण त्यांनी असं सांगितलं की काही कंपल्शन्स असतात पक्षामध्ये. आता भुजबळ हे उपरोधिकपणे बोलतायत, त्यामुळं ही कंपल्शन्स नेमकी काय आहेत याचा विचार करावा लागेल. सोबतच एकीकडे बारामतीमध्ये घरातलाच उमेदवार असावा ही एक प्रकारे भाजपची इच्छा होती, भाजपनं फोर्स केलेलं होतं अजित पवारांना, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती. अजित पवारांची ती स्वतःची इच्छा होती का माहिती नाही. पवार वर्सेस पवार अशी लढाई व्हावी आणि त्याच्या माध्यमातून पवार हा ब्रँड जो आहे तो कमी करण्याचं काम अजित पवारांच्या माध्यमातूनच व्हावं, कारण आपण जे प्रयत्न केले त्याला यश आलं नाही. त्या दृष्टीनं भाजपची ही रणनीती होती, पण ती यशस्वी होऊ शकली नाही. बारामती लोकसभेमध्ये जर आपण मतदारसंघनिहाय विधानसभेच्या लीड मोजलं तर बारामतीमध्ये ते सर्वाधिक आहे आणि त्यामुळं कदाचित पुढच्या सगळ्या दृष्टीनं विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा अजित पवारांनी आता ही चाल खेळलेली आहे का. सोबतच कदाचित अजून पवार कुटुंबातले काही सदस्य इच्छुक आहेत. युगेंद्र पवार यांच्या नावाची आमदारकीसाठी चर्चा शरद पवारांच्या गटाकडून होतीये, तर त्यांना आधीच चेक बसावा. ऑलरेडी आता सुनेत्रा पवार राज्यसभेतून आलेल्या आहेत, आणखी एक घरातलाच उमेदवार नको ही चर्चा पण त्यावेळी नक्कीच होईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा घरातल्या पुढच्या इच्छुकांना सुद्धा चेकमेट या माध्यमातून अजित पवारांनी दिलेला आहे का हा प्रश्न आहे. पण अतिशय थेटपणे कसलाही विचार न करता लोक काय म्हणतील याचा अजित पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे. याचा त्यांच्या पक्षाला किती फायदा होतोय माहिती नाही आहे, पण एकीकडे या निकालानंतर भाजपला खरोखरच अजित पवारांच्या सोबत येण्याचा किती फायदा झाला याची चर्चा रंगलेली असताना, संघाच्या गोटातून काही थेट नाराजीची वक्तव्ये येत असताना अजित पवारांनी मात्र सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती पाठवायचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. या सगळ्या प्रकारावरती कालच रोहित पवारांनी सुद्धा एक ट्विट केलेलं होतं. त्यांनी ट्विट केलेलं होतं की आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर बसवलं असतं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्रित राहतील हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल, इतरांचा काही भरवसा नाही अशी चर्चा सुरू आहे.
म्हणूनच सुनेत्रा काकी किंवा पार्थ यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन. म्हणजे रोहित पवारांनी एकीकडे पक्षामध्ये तुमच्यासमोर हा पेच होता की द्यायची कोणाला राज्यसभा आणि ज्यांना आपण देऊ ते आपल्यासोबत राहतील का, या भीतीनं मग हा निर्णय घ्यावा लागलेला आहे का, अशी देखील टीका त्यांनी केलेली आहे. सोबतच या निर्णयामुळं पार्थ पवारांच्या राजकीय प्रवेशाचं काय होणार, आता त्यांच्या राजकीय प्रवेशासाठी कुठला मुहूर्त, कुठली जागा शोधली जाणार, हा देखील प्रश्न पुढच्या काही दिवसामध्ये असेलच. पण एक दिसतंय की अजित पवारांना हा पक्ष चालवणं दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. निर्णय घेताना त्यांची किती अडचण होतीये हे एकापाठोपाठ एक निर्णयामधून दिसतंय. शरद पवार सोबत असतानाची गोष्ट वेगळी होती, पण आता अजित पवार हे स्वतः पक्ष चालवत असताना असे अनेक निर्णय जे आहेत ते होताना दिसत आहेत, ज्याच्यातून हे दिसतंय की त्यांची वाट जी आहे ती अवघड होत चाललेली आहे. उद्या साताऱ्याची जागा रिक्त झाल्यानंतर उदयनराजेंच्या जागेवरती निवडणूक लागेल, तेव्हासुद्धा ती जागा साताऱ्यातच राहील. ती दिल्यानंतर मग इतरांची भूमिका काय असेल, तिथं कोणाची नाराजी होते का, याची सुद्धा चिंता जी आहे ती त्यांना सतावत राहणार आहे. आणि त्यामुळं तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देण्याचा अजित पवारांचा निर्णय योग्य आहे का, आणि त्यांनी हा निर्णय कशामुळे घेतला असावा? तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.